नमस्कार. अक्कलकुवा पोलिसांनी गुजरात राज्यातून येणारा 45 लाखांचा गुटखा केला जप्त. पोलिसांची गुटखा तस्करांवर दबंग कारवाई. महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला व सुगंधित तंबाखू गुजरात राज्यातून महाराष्ट्रात आणत असताना अक्कलकुवा पोलिसांनी मोठी कारवाई करत 45 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर गुटख्याने भरलेला आयसर टेम्पो येत असल्याची माहिती अक्कलकुवा पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत ही कारवाई पूर्ण केली आहे. नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने विमल गुटखा व सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. अक्कलकुवा पोलिसांनी आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास कारवाई करत 45 लाखांचा गुटखा पकडला. अक्कलकुवा पोलिसांनी ही कारवाई गव्हाली नाका ते खापर दरम्यान केली आहे. खापर गावाच्या पुढे रामदेव ढाब्यासमोर सार्वजनिक जागी चालक करण रामाभाई जोगराणा व विजय उमाभाई जोगराणा हे दोघे बंधू आयशर टेम्पो क्रमांक MH18 BG 9892 या वाहनाने विमल गुटख्याची तस्करी करत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे गुटखा तस्करीला आळा बसण्यास मदत होईल असा विश्वास पोलीस प्रशासनाला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशान्वये पोलीस उपाधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, हवालदार किशोर वडवी, आदिनाथ गोसावी, अतुल गावित, देवीदास विस्पुते, प्रतीप वाघ, रितेश भिलेकर आदीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 45 लाखाचा विमल गुटखा व टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे. KTN न्यूज नेटवर्क, नंदुरबार.